असे बनवा भकरीचे थालीपीठ, एकदम सुंदर आणि मस्त असे लागतात। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर मित्रांनो, आज मी बनवणार होते भगरीच्या दशम्या। म्हणजे आज अष्टमी होती आणि आम्हाला सगळ्यांना उपवास होता, कारण की जो उठता उपवास बोलतो ना आपण, तर तो आम्ही अष्टमीच्या दिवशी धरतो, कारण की उद्या देवीच्या मंदिरामध्ये होम होता। आणि आमच्या गावाची अशी प्रथा आहे की ज्या दिवशी होम असतो त्याच्या आदल्या दिवशी हे केलं जातं, उपवास पकडला जातो, की तो उठता आणि बसता बोलतो ना आपण, तर तो उपवास। तर आता आजचा जो उपवास होता तो उठता उपवास होता, सगळ्यांना उपवास होता, फक्त मुलांना नव्हता। तर त्याच्याकरता मला आता सकाळच्या स्वयंपाकामध्ये म्हणजे मला करायच्या होत्या भगरीच्या दशम्या। तर मग मी भगर घेतली। आता घरामध्ये लेकरं बाळं आहेत आणि लहान मोठ्यांशी आम्ही 10 जण आहोत, तर मोठे आम्ही सगळेजण 6 जण आहोत। तर त्याच्याकरिता मला भगर लागते, तर मी ते दीड एक किलो मी भगर घेतली। ती स्वच्छ 2-3 पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतली ती भगर, कारण कसं असतं ना की मग सगळ्यांना व्यवस्थित झालंही पाहिजे, पुरल्या पण पाहिजे ना, तर त्याकरता मी एवढी भगर घेतलेली होती। मग त्याच्यानंतर मग मी ती भगर व्यवस्थित धुवून घेतली, कारण तिचं जे काळं पाणी जे निघतं ना, तर त्याच्यामुळे काय होतं, जर व्यवस्थित जर धुतल्या जर नाही गेली तर मग ती त्याच्या दशम्या आपण बनवतो ना, तर मग त्या सफेद न येता खराब होतात। आता भगर भिजलेली आहे, तर मी आता ती भगर दळणार होते, बाकीची कामं आवरून घेतली आणि मग त्याच्यानंतर मग म्हटलं आता चला की भगर दळून घेऊया। त्याकरता मग मी भगर वगैरे घेतली। नंतर गॅसवरती शेंगा भाजत टाकल्या। काल हे पिंपळगावला मार्केटला गेलेले होते, बेदाण्याचं मार्केट होतं, तेव्हा त्यांनी येताना शेंगा आणलेल्या होत्या आणि आईंनी पण रविवारी बाजारातून शेंगा आणलेल्या होत्या आणि त्या शेंगा पण भाजायच्या होत्या। तर मग म्हटलं दळेपर्यंत त्या शेंगा भाजल्या जातील, मग तव्यावरती शेंगा भाजत टाकल्या। नंतर मग मी भगर दळायला घेतली। तर मला जशा प्रकारे लागते मी तशा प्रकारे भगर दळून घेतली आणि मी शक्यतो भगर ठोसर ठेवत नाही, कारण की जास्त ठोसरही नाही, जास्त बारीक पण करीत नाही, मिडियममध्ये, म्हणजे नॉर्मली अशी रव्यासारखी हाताला लागेल अशी। कारण त्याने काय होतं की जे आपले दशमी असते ना, तर ती एकदम अशी कुरकुरीत होती, जसं आपण तांदळाचा इडलीचा जसं आपण डोसा बनवतो ना, सेम तशीच होती। एवढंच आहे की ही उपवासाची म्हणून आपण त्याला हे करतो, चव थोडीशी वेगळी लागते। पण तुम्ही जर अशा प्रकारे जर केल्यात ना तर मस्त होते। तर मी याच्यामध्ये काय केलं की भगर भिजत घातलेली होती, थोडासा साबुदाणा भिजवलेला होता आणि भगर भिजल्याच्यानंतर मग मी ती दळून घेतली। त्याच्यामध्ये पुन्हा 2 चमचे मी साबुदाणा टाकला। आता मी दळतच होते, तर तोपर्यंत एक तवा शेंगा भाजल्या होत्या, मग मी परत दुसऱ्या त्या शेंगा काढून घेतल्या आणि दुसऱ्या शेंगा मी तव्याच्यावरती गॅसवरती ठेवून दिल्या आणि ना त्याच्यानंतर मग मी हे केलं, मिरची आणि शेंगदाणे टाकले। टाकताना जराशा तिखटच करते, जरी मी आमटी बनवणार जरी असले दशम्यांबरोबर, तरी पण मी दशम्यांमध्ये मिरची आणि शेंगदाणे टाकत असते, कारण की शेंगदाण्याने थोडासा चिकटपणा येतो, साबुदाण्याने येतो आणि दशमी जी असते ती व्यवस्थित आपल्याला हे करता येते, फिरवता येते। आणि जसं आपलं इडलीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा नॉर्मली पातळ मी पीठ घेत असते, की जेणेकरून दशम्या ज्या आहेत त्या अशा कुरकुरीत आणि व्यवस्थित होतील। तर मग मी घेतलं, नंतर मग मी तो साबुदाणा राहिला होता, मग तो साबुदाणा घेतला, 2 छोटे चमचे मी साबुदाणा घेतला। 1 ते 1.5 किलो भगर होती आणि 2 चमचे साबुदाणा भिजलेला आणि मिरची वगैरे, आणि जशी आपल्याला तिखट लागते तशी, पण शक्यतो मी थोडीशी नॉर्मलीच तिखट करते, कारण की आमटी पण बनवलेली राहते। तुम्ही बघू शकता की मी आमटी पण बनवली आणि मी अशा प्रकारे मी कपाने टाकले तव्यावरती। तसं जमलं ना तर एका जागी ठेवून आणि ते तव्याने सुद्धा गोल फिरवता येतं, पण वेळ पण नव्हता आणि अशा पटापटा पण झाल्या असत्या, कारण वांगे खोडायला गेलेली सगळी मंडळी घरी येणार होती, त्यांना जेवण पण करायचे होते आणि पाहुणे पण येणार होते, यांच्या आत्या येणार होत्या मोठ्या, आणि त्या पण आलेच होते। म्हणजे ते न सांगताच आले, आम्हाला फोन न करताच आले, ज्यावेळेस आम्हाला फराळाचं करायचं होतं। आणि चांगली गोष्ट झाली की मी फराळाचं जास्त बनवलेलं होतं, त्याच्यामुळे काही अडचण नाही आली। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हे थालीपीठ बनवलं, तर त्याची घडी मारताना सुद्धा ते व्यवस्थित होतं, तर पूर्णपणे जाळी पडते, तुम्ही बघू शकता पूर्णपणे। तुम्ही ज्या प्रकारे मी सांगितले त्या प्रकारे जर तुम्ही एकदम व्यवस्थित जर ते केलं ना, तर सुंदर अशी जाळी पण पडते आणि असे क्रिस्पी पण खूप होतात। फक्त बनवता आले पाहिजे, क्रिस्पी होतात ते आणि खायलासुद्धा छान लागतात। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा कमेंटमध्ये, आणि अजून माझ्याकडून रेसिपीमध्ये अजून काय आवडेल बघायला किंवा काय नाही, तर ते मला नक्की सांगा। आणि काय असतं ना,
सगळ्यांच्या मनाचा जो मार्ग म्हणतो आपण हा पोटातून येतो. तर प्रत्येक हाऊसवाईफ असते तिला ती गोष्ट शिकावीच लागते, करावीच लागते. तर मला माझ्या पद्धतीने जे काही येतं मी ते तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करीन, दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरती असेच कंटिन्यू राहा. तुम्हाला काय आवडेल अजून माझ्या चॅनलवरती बघण्यासाठी, कोणती रेसिपी आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला जर जमलीच तर मी तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवून देईल. धन्यवाद.